बिहारच्या 50 विधानसभा मतदारसंघात या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी जाणार आहेत। 15 दिवसात बिहारमधल्या 23 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार। 2020 मध्ये महागठबंधनने या भागात 20 जागा जिंकल्या होत्या। यापूर्वी बिहारमध्ये राहुल गांधींकडून 5 दिवस भारत जोडो यात्रा काढण्यात आली होती। भारत जोडो यात्रेचा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदाही झाला होता। संविधानाच्या मुद्द्यावरून मतांच्या मोर्चे बांधणीचा राहुल गांधींचा प्रयत्न आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधात जनमानसात प्रचार देखील करण्यात येतोय। काँग्रेसची जुनी वोट बँक परत मिळवण्याचाही राहुल गांधींचा प्रयत्न आहे। राजदला सोबत घेऊन जातीय समीकरण साधण्याचाही प्रयत्न राहुल गांधींकडून केला जातोय। दूर गेलेल्या मुस्लिम मतदारांशी यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला जातोय। भाजपकडे गेलेल्या ओबीसींची मोट बांधण्यासाठी देखील काँग्रेसची धडपड बघायला मिळते आहे। 1 सप्टेंबरला पटनामध्ये वोटर अधिकार यात्रेचा समारोप होणार आहे।